अंगत पंगत मध्ये उपस्थित सर्वांना नमस्कार. आज 26 जानेवारी आणि त्या निमित्ताने आपला तिरंगा, त्याला आपण सगळेजण एक सॅल्यूट करूयात मनोमन. आणि योगायोग म्हणजे तिरंगी ध्वज आणि आजचा कार्यक्रमही तिरंगी आहे असं म्हणावं लागेल. कारण हिंदीच्या सुवर्ण युगातल्या 3 नायिका असा आजचा, खरं तर मी त्याला त्रिवेणी म्हणणार होते पण काय नाव नेमकं द्यावं सुचलं नाही म्हणून मग 3 नायिका अशासाठी की आपल्याकडे असे काही ठोकताळे आहेत की पंक्ती बसवलेल्या आहेत की आता उत्तम अभिनेत्री, यशस्वी अभिनेत्री, यशस्वी नायिका. म्हणजे यशस्वी नायिका असली तरी तिला अभिनेत्री म्हणलं जात नाही असे एक आपल्याकडे आहेत. म्हणजे जसं मीना कुमारी, नूतन यांची नावं कशी घेतली जातात की त्या फार चांगल्या, तशी ह्या ज्या 3 अभिनेत्री आहेत त्याने असंख्य हिट चित्रपट दिले. अत्यंत बॉक्स ऑफिसवर यशस्वी त्या होत्या, तरी पण माहित नाही त्यांना त्या पंक्तीमध्ये कधी बसवलं गेलं नाही. ही थोडीशी खंत वाटते. आणि त्याच्यामुळेच असेल की आजची जी पहिली अभिनेत्री आहे आशा पारेख, जी अजूनही सक्रिय आहे सामाजिक क्षेत्रात आणि सिने क्षेत्रात सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये. 85 वर्षाचं वय आहे तिचं. तिने जे आत्मचरित्र लिहिलं त्याचं नावच तिने हिट गर्ल असं नाव दिलं. त्याच्यातच सगळं आलं. म्हणजे ती हिट गर्ल होती, हिट पिक्चर देत होती, पण तिला तो नावलौकिक नाही मिळाला की जो अन्य. आणि अजून एक कारण असतं की आपल्या अंगत पंगत मध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये वेगवेगळ्या अभिनेत्रींवर कार्यक्रम सादर झाले. पूर्ण मीना कुमारी, वहिदा रेहमान, पिनाळकर मॅडमनी सादर केले होते. एवढंच कशाला, शास्त्री सरांनी त्यांच्या काळामध्ये वैजयंतीमाला, नूतन आणि अजून कोणावर तरी असे पूर्ण कार्यक्रम सादर केलेले आहेत. डॉक्टर मुलमुलेंनी मुमताज आणि हेलन यांच्यावर पूर्ण कार्यक्रम सादर केले. तर मला असं वाटलं की ह्या सुवर्ण युगातल्या ज्या हिट नायिका आहेत, यशस्वी नायिका आहेत, त्यांना पण तो सन्मान अंगत पंगत मध्ये दिला गेला पाहिजे. म्हणून ऍट रॅन्डम मी 3 अभिनेत्री समकालीन आहेत. ह्या 3 निवडण्याचं कारण एकच आहे की त्या समकालीन आहेत 60-70 त्या दशकामधल्या, आणि तिघीही पडद्यावर यशस्वी झालेल्या आहेत. आणि थोड्याशा ज्याला समदुःखी किंवा त्यांना तो सन्मान वाटायला आला नाही अशा या 3 पण अत्यंत गुणी आणि अष्टपैलू अशा या अभिनेत्री आहेत. तर कार्यक्रम सुरुवात करूयात आपण. पहिली अभिनेत्री आशा पारेख, तिचा जन्म 1942 मध्ये झाला. आज 85 वर्षाचं वय आहे तिचं. अजूनही ती रियालिटी शोज मधनं वगैरे येते, बोलते. आणि तिचा जन्म मुंबईतलाच. तिच्या आई वडिलांचा प्रेमविवाह झालेला आणि ती एकुलती एक मुलगी होती. घरी कुठलीही चित्रपटाची पार्श्वभूमी नाही. आई बोहरी मुस्लिम होती आणि वडील अर्थातच बच्चूभाई पारेख गुजराती होते. त्यांची ही एकुलती एक कन्या. आशा पारेखचं व्यक्तिमत्व म्हणजे एक बिनधास्त आणि ग्लॅमरस गर्ल, मॉडर्न लुक असलेली, थोडीशी बिनधास्त अशी, आणि मुख्य म्हणजे अत्यंत नृत्य निपुण. नृत्य हा तिचा प्लस पॉइंट होता. हा विषय निवडताना आणखी पण एक माझ्या मनात आलं की आपण उषाताईंनी पण कालच्या त्यांच्या कार्यक्रमात बोलून दाखवलं की पुरुष नायक जे आहेत त्यांच्या बाबतीत असं नावं घेऊन बोललं जातं की त्यांचा इतका ठोकळेबाज अभिनय आहे, तरी पण त्यांच्या वाट्याला खूप छान छान नायिका आल्या. तसं नायिकांबद्दल कोणाबद्दल बोललं जात नाही. तुम्ही आठवून बघा की जसं काही ठराविक 3-4 नावं आहेत की आपण म्हणतो की काय ठोकळेबाज अभिनय आहे, तसं नायिकांबद्दल कुणी म्हणत नाही. म्हणजे कोणाला जर त्याच्याबद्दल काही अजून माहिती सापडली असली तर सांगावं की त्या पुरुष नटांबद्दल मात्र म्हटलं जातं. पण इकडे सगळ्या अभिनेत्री चांगल्याच आहेत. तर आशा पारेखचं कार्यक्रमाची मांडणी थोडीसा वेगळा करण्याचा प्रयत्न केला आहे. मला प्रत्येकीची 5-5 गाणी ओळीने घेता आली असती, पण तसं न करता साधारण एका प्रकारची प्रत्येकीची एक गाणी अशा प्रकारची मी मांडणी केली आहे. तर पहिल्या प्रथम आपण थोडीशी अशी मदहोश करणारी गाणी
अशी छान अशी गाणी, फ्रेश करणारी गाणी बघूयात. पहिलं आशा पारेखचं गाणं आहे फिर वही दिल आया हूं, ओपी आणि पहिल्या टप्प्यामध्ये सोलो गाणी घेत आहोत आपण, तिघीची थोडीशी अशी धंद करणारी गाणी. दुसरी नायिका आहे राजश्री. व्ही शांताराम आणि जयश्री या सिनेमाची सृष्टी गाजवलेल्या दाम्पत्याची ही मुलगी. त्याच्यामुळे जन्मताच म्हणजे सिनेमा घेऊनच किंवा सिनेमाच्या वातावरणातच ती जन्मली. तिच्यासाठी सिनेमा काही नवीन नव्हता. त्याच्यामुळे अगदी लहानपणापासून तिने भूमिका करणं सुरू केलं. ते एक प्रकारचा आत्मविश्वास हे राजश्रीचं वैशिष्ट्य आहे. अत्यंत देखणं रूप, सुंदर डोळे आणि एक चित्रपटात सहज वावरण्याचा आत्मविश्वास ही तिची बलस्थानं होती. आजही ती 1944 सालचा जन्म आहे तिचा, मुंबईतला. ती आहे परदेशामध्ये स्थायिक झालेली आहे, पण आजही ती सक्रिय आहे आणि एक वेगळ्या स्वरूपामध्ये ती टीव्ही असेल किंवा सिनेमाशी संबंधित काही उपक्रम ती आजही हिरिरीने चालवते. तिचं दुर्दैव आहे की इतकी सुंदर आणि गुणी अभिनेत्री, पण तिची कारकीर्द अतिशय छोटी आहे. 12 वर्षामध्ये केवळ 18 चित्रपट करून तिने भारतामधनं परदेश गमन केलं आहे. पण जे तिचे चित्रपट तिने दिले ते अत्यंत गाजले आणि तिने पण त्याच्यात अतिशय छान काम केलंय. तिचं पण एक फारसं आपण न पाहिलेलं पुन्हा तेच ओपी आणि आशाचं एक सुंदर मदहोश करणारं असं गाणं बघूयात. मोहब्बत जिंदगी है 1966 सालचा चित्रपट आहे आणि राजश्री सादर करते. करीब आके न जाओ
की प्यास बुझाओ तो कोई बात बने, करीब दिल के जो आओ तो कोई बात बने, नजर नजर से मिलाओ। ओबीचा ठेका आणि राजश्री ही सुद्धा अत्यंत पारंगत अशी शास्त्रीय नृत्यांगना होती. त्या वावरण्यामध्ये तो डौल आपोआपच येतो, त्याच्यामुळे ती ओबीचा ठेका आणि राजश्रीचं वावरणं फार सुंदर गाणं आहे. तिसरी जी अभिनेत्री आहे ही एकदम वेगळ्या व्यक्तिमत्वाची, म्हणजे पहिल्या दोघी अत्यंत शास्त्रीय नृत्यामध्ये पारंगत अशा होत्या आणि थोड्या बिनधास्त आणि बोल्ड अशा. त्याच्या विरुद्ध तिसरी जी अभिनेत्री आहे नंदिनी कर्नाटकी, असं जिचं नाव, नंदा या नावाने आपण सगळे तिला ओळखतो. 1939 मध्ये कोल्हापूरला जन्मलेली मराठमोळी अभिनेत्री आणि तिच्या सुद्धा चित्रपट घरात होता. पण व्ही शांतारामची गोष्ट वेगळी, अत्यंत यशस्वी असे चित्रपटकार होते ते. मास्टर विनायक हे नंदाचे पिता आपण सगळेजण जाणतो. त्यांचं अकाली निधन झाल्यामुळे फार कमी वयामध्ये नंदावर 6 भावंडांची जबाबदारी येऊन पडली आणि अगदी लहान वयात तिला सुरुवातीला बेबी नंदा म्हणूनच तिला ओळखलं जायचं आणि तिथून तिची कारकिर्दीची सुरुवात झाली. अत्यंत निरागस हा शब्द जर वापरायचा झाला तर नंदाचा चेहरा आणि नंदादीपासारखे डोळे. म्हणजे नंदादीप हा शब्द उच्चारला की मला 2 गोष्टी आठवतात. एक म्हणजे अभिनेत्री नंदाचे डोळे, निरागस चेहरा, आणि दुसरा आपल्या मराठीतल्या माणिक वर्मांचा सूर, नंदादीपासारखा शांत तेवणारा. हे दोन्ही मला आठवतात नंदादीप म्हटलं की. तर हिचं व्यक्तिमत्वच असं होतं की तिला पुष्कळ बहिणीचे रोल मिळत गेले. कालापानी असेल, तुफानवर दिया आहे, छोटी बहीण आहे. तर ह्या सुरुवातीला आपण थोडीशी अशी धुंद करणारी सोलो गाणी निवडायची म्हणलं तर शोधावं लागलं नंदासाठी अर्थातच. आणि त्यातल्या त्यात तिचं जे तसं धुंद करणारं गाजलेलं गाणं आहे ते आपण बघूया. जब जब फूल खिले तिचा खूप गाजलेला चित्रपट आणि छान सादर केलंय नंदाने. त्यातल्या त्यात सेन्सलेस गाणं नंदाचं अतिशय शांत सोज्वळ एकांतामध्ये स्वतःशीच संवाद साधल्यासारखं. आवाज येत नाहीये का? गाण्याचा आवाज का? नंदाने 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 60 जवळजवळ चित्रपटांना नंदाने काम केलं. परंतु 2014 मध्ये ती आपल्या हयात नाही. आज पुढचं गाणं आपण नंदाचंच घेणार आहोत. पहिल्या टप्प्यात आपण सोलो गाणी घेतली, आता दुसऱ्या टप्प्यामध्ये युगलगीत. आता युगलगीतही कशी निवडावी हा प्रश्नच होता की रॅन्डम निवडण्यापेक्षा त्यातल्या त्यात ज्यांच्या बरोबर जास्त चित्रपट गाजले असा नंदा बरोबरचा नायक म्हणजे शशी कपूर. त्याच्यासोबत तब्बल 9 चित्रपटात त्यांनी काम केलं आणि सगळेच चित्रपट बऱ्यापैकी गाजले. जब जब फूल खिले तर आपण पाहिलंच. मोहब्बत इसको कहते हैं, रूठा न करो, नींद हमारी, ख्वाब तुम्हारे, मेहंदी लगी मेरे हात, अशा 9 चित्रपटात तिने काम केलं. मगाशी सांगितल्याप्रमाणे 8व्या वर्षीच नंदाने 8व्या कसं त्याच्याही आधी मंदिर नावाचा एक चित्रपट मास्टर विनायक तयार करत होते. त्याच्यात त्यांनी 5-6 वर्षाची असतानाच नंदाला काम करायला लावलं होतं आणि त्यावेळेला तिचे केस कापायला लावले होते अशी एक हकीकत आहे. आणि त्याच्यामुळे ती फार नाराज झाली होती की माझे केस कापायचे नाही म्हणून. दुर्दैवाने तो चित्रपटही बहुतेक रिलीज झाला नाही. दरम्यान मास्टर विनायक यांचं निधन झालं. व्ही शांताराम आणि लता मंगेशकर हे दोघेही नात्यामध्ये आहेत नंदिनी कर्नाटकीच्या. त्यांनी तिला आधार दिला आणि आपण सगळं जाणतो तुफानवर दिया या चित्रपटामध्ये पहिला एक व्यावसायिक चित्रपटामध्ये ब्रेक व्ही शांतारामने नंदाला दिला आणि छान असं काम तिने त्या चित्रपटात केलंय.
आपण आता युगलगीत बघणार आहोत. तर खय्याम आणि मजरू यांचं 1965 मधल्या मोहब्बत इसको कहते हैं मधलं अप्रतिम असं युगलगीत बघू आपण. ठहरिए होश में आलूं तो चले जाइएगा, आपको दिल में बिठा लूं तो चले जाइएगा, आपको दिल में बिठा लूं. कब तलक रहिएगा यूं दूर की चाहत बन के, कब तलक रहिएगा यूं दूर की चाहत बन के, दिल में आ जाइए इकरार मोहब्बत बन के, अपनी तकदीर बना लूं तो चले जाइएगा, आपको दिल में बिठा लूं तो चले जाइएगा, आपको दिल में बिठा लूं. मुझको इकरार मोहब्बत से हयाती है, मुझको इकरार मोहब्बत से हयाती है, बात कहते हुए गर्दन मेरी झुक जाती है, देखिए सर को झुका लूं तो चले जाएगा, देखिए सर को झुका लूं तो चले जाएगा, आपको दिल में बिठा लूं. ऐसी क्या शर्म जरा पास तो आने दीजिए, ऐसी क्या शर्म जरा पास तो आने दीजिए, रुख से बिखरी हुई जुल्फें तो हटाने दीजिए, प्यास आँखों की बुझा लूं तो चले जाइएगा, ठहरिए होश में आ लूं तो चले जाइएगा, आपको दिल में बिठा लूं तो चले जाइएगा, आपको दिल में बिठा लूं. आशा पारेख जिने अत्यंत यशस्वी नायिका म्हणून पडद्यावर भूमिका केल्या, तिला वास्तवामध्ये डॉक्टर व्हायचं होतं, ते तिचं स्वप्न होतं. पण एकदा अचानक एक अपघात तिच्या बघण्यामध्ये आला, मोठा अपघात, आणि त्याच्यातले एकूण दृश्य बघून तिने ठरवलं हे काही आपलं काम नाही, त्याच्यामुळे डॉक्टर व्हायचा विचार तिचा बदलला. असं म्हणतात की त्यांच्या शेजारी प्रेमनाथ राहत होते आणि त्यांनी सुचवले की तू नृत्य का शिकत नाहीस. अशा रीतीने तिने नृत्याचे धडे घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्यात ती इतकी तरबेज झाली की तिच्या स्नेहसंमेलनामध्ये विमल रॉय यांच्या नजरेला ती नृत्य करताना पडली आणि त्यांना तिचं नृत्य ग्रेसफुल फार आवडलं. आणि त्यावेळेला मग बाल कलाकार म्हणून तिने जवळजवळ 6-7 चित्रपटात आशा पारेखनी काम केलं आणि मा या चित्रपटामध्ये विमल रॉयने तिला पहिल्यांदा बाल कलाकार म्हणून काम दिलं होतं. आता युगलगीत निवडताना कोणाबरोबर निवडण्यापेक्षा मी असा विचार केला की कपूर घराण्यातले 3 जण घ्यावेत. शशी कपूर झाला, आता शम्मी कपूर. शम्मी कपूर सोबतचा आपण सगळे जाणतो आशा पारेखचा तिसरी मंजिल हा कमालीचा गाजलेला धमाल चित्रपट होता. जेव्हा मोहब्बत पगला काही का असे 2-3 चित्रपट अनेक नायकांसोबत आशा पारेखने छान काम केलं. पण मी आज शम्मी कपूरचं गाणं ह्या चित्रपटातलं आणखी एका कारणासाठी निवडले की पहिल्यांदा
व्यावसायिक चित्रपटामध्ये तिला खरं तर गूंज झूठी शहनाईसाठी तिची निवड झाली होती, पण निवड झाल्यानंतर तिला नकार देण्यात आला की नाही, तुझ्यामध्ये ते नाही, म्हणजे ते हिरोईनचं मटेरियल तू नाहीस असं म्हणून तिला विजय भट्ट यांनी नकार दिला. तर नासिर हुसेन आणि सुबोध मुखर्जी यांनी 8च दिवसामध्ये दिल देके देखो हा चित्रपट ते लॉन्च करत होते आणि त्यांनी आशा पारेखला साईन केलं. तिचा हा पहिला चित्रपट जो शम्मी कपूर सोबत होता. संगीतकार आहे उषा खन्ना आहे. तर आपण बघूया त्या चित्रपटातलं गाणं. प्यार की कसम है न देख ऐसे प्यार से, तू मेरा सनम है कहूंगी मैं पुकार के, प्यार की कसम है न देख ऐसे प्यार से, तू मेरा सनम है कहूंगी मैं पुकार के. गम की भी सदा है जिंदगी, हम सहूंगी चाह में तेरी, जी कसम तो खाइए मेरी, तेरी कसम चमन मेरी बहार के. प्यार की कसम है न देख ऐसे प्यार से, तू मेरा सनम है कहूंगी मैं पुकार के. लब पे है खिला गुलाब सा, आँख में हसीन ख्वाब सा, जो हसीन हो वो ख्वाब क्या, खो न जाए वो शबाब क्या, बहक के चल यही है दिन खुमार के. प्यार की कसम है न देख ऐसे प्यार से, तू मेरा सनम है कहूंगी मैं पुकार के. उषा खन्नाने छानच संगीत दिलेलं या चित्रपटाला. त्यानिमित्ताने उषा खन्नाचं स्मरण. राजश्री तिसरी अभिनेत्री. आता शशी कपूर, शम्मी कपूर आणि राज कपूर. खरं म्हणजे राजश्रीचे जे तुफान गाजलेले चित्रपट आहेत ते शम्मी कपूर बरोबरचे जानवर आणि ब्रह्मचारी आणि जितेंद्र बरोबर गीत गाया पत्थर होणे आणि गुनाहों का देवता. पण आता कपूर खानदान आहे म्हणूनही घेतलं हे गाणं. आणि अजून एक कारण आहे की एक प्रकारे अराउंड द वर्ल्ड हा जो पिक्चर होता, राज कपूरची नायिका होती राजश्री. ह्या चित्रपटाने तिच्या आयुष्याला कलाटणी दिली आणि तिची चित्रपटातली कारकीर्द या चित्रपटामुळेच भलतीकडे वळली आणि त्याला पूर्णविराम मिळाला भारतामध्ये. अराउंड द वर्ल्ड या चित्रपटाचं शूटिंग दरम्यान सगळ्या जगभर ते हिंडले. अमेरिकेमध्ये गेले त्यावेळेला ग्रेग चॅपमन नावाच्या एका अमेरिकन तरुणाशी तिची दोस्ती झाली. दोस्तीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि 1-2-3 वर्षांनी त्यांनी रीतसर विवाह केला आणि राजश्री कायमची भारत सोडून अमेरिकेमध्ये लॉस एंजेलिस सिटीत स्थायिक झालेली आहे. हे पण एक कारण आहे. आणि तिसरं कारण शारदा आणि मुकेश यांचं हे गाणं आहे. शारदा म्हणलं की आपण पुन्हा तेच थोडस, पण शंकर जयकिशनने फार ते सगळा विचार करून ते गाणं अत्यंत श्रवणीय केलं आहे. म्हणजे तुम्ही जर ते गाणं ऐकाल
आणि राजश्री वा इतकी लाजवाब दिसली आहे त्याच्यामध्ये. राज कपूरचं वाढलेलं वय आहे, त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष जर केलं तर हे एक छान गाणं आहे, आपण बघूयात. मुकेशचा फार एक वेगळं असं गाणं आहे आणि मुकेशने फार छान त्याला एक असं भरून राहिलेला आवाज आसमंतामध्ये मुकेशचा या गाण्यामध्ये दिसतो. राजश्री सुद्धा या तिघी नायिकांचं वैशिष्ट्य हेच आहे की तिघींनीही बाल कलाकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. जसं आशा पारेख आणि नंदा, त्याचप्रमाणे राजश्रीच्या तर घरातच सिनेमा होता आपण पाहिलं. त्याच्यामुळे व्ही शांतारामचा सुबह का तारा 1954 सालचा चित्रपट, स्त्री आणि गृहस्थी याच्यामध्ये राजश्रीने बाल कलाकार म्हणूनच काम केलं. आणि नंतर गीत गाया पत्थरोने मध्ये नौखा जितेंद्र आणि राजश्री अशी जोडी घेऊन व्ही शांतारामने एक कमालीचा देखणा असा चित्रपट निर्माण केला. आता सोलो गाणी झाली, युगलगीत झाली. पुढच्या टप्प्यावर हिंदी चित्रपटाचा अविभाज्य भाग म्हणजे लोकनृत्य किंवा लोकगीत. त्याचं एक फार महत्वाचं स्थान आहे. लोकनृत्य किंवा लोकगीताचा एक महत्वाचा भाग त्याची वेशभूषा हा पण आहे. आणि वेशभूषा सहसा ग्रामीण भागातच असतात ही गाण्यांचं चित्रण. एकूण ग्रामीण भागातलं वातावरण, विषय ग्रामीण भागातले, आणि जे कोरस असतं त्यात सुद्धा तशाच प्रकारची लोक. त्याच्यामुळे वेशभूषा आणि एकूण त्याचा जो माहोल असतो, तर अशा प्रकारची गाणी घ्यायचा प्रयत्न केला आहे. अर्थातच आशा पारेख याच्यामध्ये नंबर 1 होतीच की ह्या अशा प्रकारच्या गाण्यांमध्ये आशा पारेखने खूप गाणी गाजवलेली आहेत. आपण आये दिन बहार के 1966 सालचा चित्रपट आहे. लक्ष्मीकांत प्यारेलालचं संगीत आणि आनंद बक्षीचं गीत आहे. आणि अनेक गीतांपैकी हे एक लोकगीत किंवा लोकनृत्य म्हणून आपण आशा पारेखचं बघूया. हिंदी सिनेमामध्ये लोकनृत्य हे खरं तर अभ्यासाचाच विषय आहे. म्हणजे त्याच्या किती बाजू आहेत त्याला. म्हणजे त्याची नुसती वेशभूषाच नाही, तिने जे परिधान केलेले दागिने इतके बारकावे आहेत त्याच्यामध्ये, आणि त्यांचं आपल्याला ग्लॅमर दिसतं, पण किती अवघड गोष्ट आहे आपल्याला ज्याची सवय नाही असे कॉस्ट्युम घालून नृत्य करणं. तर हे फार लीलया आशा पारेखने अनेक चित्रपटातून केलेलं आहे. पुढची अभिनेत्री आहे राजश्री. तुम्हाला वाटेल की राजश्री इतके मोजके चित्रपट केलेत आणि या अशा प्रकारच्या नृत्यामध्ये पण एक फार सुंदर गाणं आहे आणि थोडं वेगळ्या धाटणीचं आहे. आरती मुखर्जींनी गायलेलं गाणं आहे. दो दिल नावाचा चित्रपट येऊन गेला, ज्याचं संगीत हेमंत कुमार आणि शब्द कैफी आझमी. सगळंच या गाण्याचं वेगळं आहे आणि अभिनेत्री पण राजश्री वेगळी आहे. पण तिने याच्यात लोकनृत्य नाही म्हणता येणार, पण लोकगीत आपण म्हणू शकतो. अभिनय छान केलाय आणि तिची तुम्ही वेशभूषा बघा की याच्यात वेशभूषेला विशेष महत्व आहे. तर आपण बघूया दो दिल चित्रपटातलं एक छान गाणं राजश्रीवर चित्रित. मेरे नयन नशिले मेरे होठ रसिले, राजश्रीचंच वर्णन आहे गाण्यामध्ये खरोखर. आणि एक ज्या नृत्यांगना असतात त्यांच्या वावरण्यामध्ये एक तो आपोआपच दौल येतो. त्याच्यामुळे तसं हे नृत्यगीत नसलं तरी तिने छान त्याच्यावर तिची पावलं फिरवली आहेत. आता त्याच्या उलट नंदा एक अत्यंत वेगळं व्यक्तिमत्व, निरागस सालस, नृत्य हा तिचा प्रांतच नाही अजिबात. तर त्यातल्या त्यात ज्याच्यामध्ये थोडी 4 पावलं नंदाने टाकायचा प्रयत्न केला आहे असं गाणं आहे. मुख्य म्हणजे लोकगीताचा बाज आहे त्याचा. लोकगीतात असते तशी वेशभूषा आहे म्हणून हे गाणं निवडलं आहे. आणि दिग्दर्शकाने मला वाटतं की नंदाच्या मर्यादा ओळखून तिचा जो नायक आहे त्याच्यावर नाचायची आणि बागडण्याची जबाबदारी दिलेली आहे. धरती कहे पुकार के हा चित्रपट त्याच्यामधलं हे गाणं आहे की नंदाची कसर तिचा नायक भरून काढतो. एक छान असं वेगळं लोकगीत त्या निमित्ताने आपण बघूयात. जे हम तुम चोरी से बंधे एक डोरी से, जइयो कहाँ ए हजूर। जे हम तुम चोरी से बंधे एक डोरी से, जइयो कहाँ ए हजूर। अरे की बंधन है प्यार का, आज हम तुम चोरी से
कजरा वाली फिर तू ऐसे काहे निहारे, कजरा वाली फिर तू ऐसे काहे निहारे, ई चितवन के गोरी माने तो समझा जा रे। मतलब एक है नैनन पुकार का, जे हम तुम चोरी से बंधे एक डोरी से, जइयो कहाँ ए हजूर। जे हम तुम चोरी से बंधे एक डोरी से, जइयो कहाँ ए हजूर। अब जीत हार का, जे हम तुम चोरी से बंधे एक डोरी से, जइयो कहाँ से हजूर। जे हम तुम चोरी से बंधे एक डोरी से, जइयो कहाँ ए हजूर। घूंघट में से मुखड़ा दिखे अभी अधूरा, घूंघट में से मुखड़ा दिखे अभी अधूरा, आबैया में आजा मिलन को हो पूरा। ये मिलना तो नहीं कुछ एक बार का, जे हम तुम चोरी से बंधे एक डोरी से, जइयो कहाँ ए हजूर। अरे ई बंधन है प्यार का, जे हम तुम चोरी से बंधे एक डोरी से, जइयो कहाँ ए हजूर। दिग्दर्शकाने मोठ्या कौशल्याने जम्पिंग जॅक जितेंद्रचा वापर करून नाचायला लावले नंदाला. म्हणजे खांद्यावर घेणं म्हणतात तर लिटरली उचलून खांद्यावर घेऊन तिला नाचवले जितेंद्रनी. नंदा ही अशी अभिनेत्री होती त्या काळामध्ये, म्हणजे जरी ती नृत्यामध्ये थोडीशी असली तरी तिचा चेहरा आणि अभिनय एकूण लोकांना काम आवडायचं. सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री होती त्या काळातली. तिचं वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीच्या काळात तिने मराठी चित्रपटामध्ये काम केलं. शेवग्याच्या शेंगा, कुलदैवत, झालं गेलं विसरून जा, देवघर अशा 4-5 मराठी चित्रपटात तिने काम केलंय. आणि त्यातल्या शेवग्याच्या शेंगा या चित्रपटाला मला वाटतं पंडित जवाहरलाल नेहरूंनी सन्मानित केलेले तिला. तिच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये खरं 60-70 चित्रपट केले तिने, पण 1960 साली आंचल या चित्रपटासाठी सपोर्टिंग ऍक्ट्रेस म्हणून तिला एकमेव फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे. पुढच्या टप्प्यावर आपण एक वेगळ्या धाटणीची गाणी घेऊयात की अभिनयाचा कस जो लागतो, म्हणजे कशावर ठरवतात खरं तर ही अभिनेत्री चांगली आहे किंवा हिचा अभिनय उत्तम आहे. तर जी दुःखी छटा असलेला अभिनय
तिथे कस लागतो तुमचा की तुम्ही म्हणजे पुरुषांच्या बाबतीमध्ये किंवा हे की तुम्ही दारू पिऊन म्हणजे दारू न पिता दारू प्यायलेला अभिनय किती चांगला करता हे कसं असतं, तसं दुःखी गाण्यामध्ये किंवा दुःखाच्या प्रसंगामध्ये तुम्ही कसं व्यक्त होता त्याच्यावर मला वाटतं तुमचं अभिनय नैपुण्य ठरतं. पुढच्या टप्प्यावर आपण सॅड सॉंग्स घेऊया तिघींची. त्यातलं पहिलं नंदाचं आहे. कल्याणजी आनंदजींच्या संगीतामध्ये 1969 साली राजासाब नावाचा चित्रपट होता, त्यातलं हे गाणं. अभिनय केलेला आहे. आशा पारेखची तर खूप मोठी कारकीर्द राहिलेली आहे. जवळजवळ 40 वर्षामध्ये तिने 85 चित्रपटात काम केलंय आणि फिल्मफेअर अवॉर्ड साठी तिला नॉमिनेशन 3 चित्रपटासाठी मिळालं. दो बदन, चिराग आणि मैं तुलसी तेरे आंगन की नॉमिनेशन मिळालं. फिल्मफेअर अवॉर्ड तिलाही एकाच चित्रपटामध्ये मिळालेला आहे. 1992 साली आशा पारेखला पद्मश्री हा किताब बहाल करण्यात आला आणि 2020 मध्ये सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कारही तिला दिला गेला. आपण जे तिचं दुःखी छटा असलेलं गाणं बघणार आहोत ते एकमेव फिल्मफेअर अवॉर्ड तिला ज्या भूमिकेसाठी मिळालं तो गाजलेला चित्रपट R.D. बर्मन आणि आनंद बक्षी यांचं एक अजर अमर गाणं. ना कोई उमंग है, ना कोई तरंग है, मेरी जिंदगी है क्या एक कटी पतंग है. ना कोई उमंग है, ना कोई तरंग है, मेरी जिंदगी है क्या एक कटी पतंग है. ना कोई उमंग है. आकाश से गिरी मैं एक बार कट के ऐसे, आकाश से गिरी मैं एक बार कट के ऐसे, दुनिया ने फिर ना पूछो, दुनिया ने फिर ना पूछो, लूटा है मुझको कैसे. ना किसी का साथ है, ना किसी का संग है, मेरी जिंदगी है क्या एक कटी पतंग है. ना कोई उमंग है. सपनों के देवता क्या तुझको करूं मैं अर्पण. सपनों के देवता क्या तुझको करूं मैं अर्पण. पतझड़ की मैं हूँ छाया, पतझड़ की मैं हूँ छाया, मैं आंसुओं का दर्पण. यही मेरा रूप है, यही मेरा रंग है, मेरी जिंदगी है क्या एक कटी पतंग है. ना कोई उमंग है. पतझड़ की मैं हूँ छाया, मैं आंसुओं का दर्पण. म्हणजे हे शब्द आहेत आनंद बक्षी यांचे की ज्यांना पुन्हा तेच या तिघींना जसं त्या पंक्तीत बसवलं जात नाही
तसंच माहित नाही आनंद बक्षीने इतकी अर्थपूर्ण गाणी दिलेत, खूप गाणी दिलेत. त्याच्यामुळे असेल की पुण्याला मध्ये एक फार सुंदर कार्यक्रम झाला जुन्या, त्याच्यात हा विषय त्यांनी घेतला होता की त्यांनी म्हणजे शायर घेतले होते. तर त्याच्यात त्यांनी मुद्दाम आनंद बक्षीला घेतलं होतं, कारण आनंद बक्षीला कोणीही शायर हा किताब देत नाही किंवा, तर त्यांनी ती चर्चा केली की का आनंद बक्षीला या पंक्तीत बसवलं जात नाही या बाकीच्यांच्या. तर कदाचित क्वालिटी आणि क्वांटिटी किंवा व्यावसायिक यश खूप मोठ्या प्रमाणावर ज्यांना मिळतं त्यांना कदाचित त्या पंक्तीमध्ये मान मिळत नसावं, असं एक त्यांनी सांगितलं. तर किती सुंदर लिहिलंय आनंद बक्षीने याच्यामध्ये. ते स्वतःच असं म्हणून घेत होते की मी गीतकार आहे, मी शायर नाही. हो, पण तरी त्यांनी खूप अर्थपूर्ण गाणी लिहिलेली आहेत. थोडस समांतर विषय आहे म्हणून थोडस हे विषयांतर झालं. राजश्रीची कारकीर्दच इतकी म्हणजे उठावदार होती पण फार अल्पजीवी ठरली तिची, त्याच्यामुळे तिच्या वाट्याला पुरस्कार वगैरे येण्याचा प्रश्नच नव्हता. गीत गाया पत्थर होते हा चित्रपट व्ही शांतारामने राजश्रीसाठीच काढला असावा अशी परिस्थिती. त्यातलं एक अतिशय उत्कट असं गाणं आपण राजश्रीचं बघूयात. आशा भोसले आणि संगीतकार रामलाल काय गायला लावलंय आशा भोसलेला, कुठपर्यंत तिचा आवाज जातो आणि त्याच्यावर राजश्रीचा अभिनय एक तल्लीन होऊन. म्हणजे ही गाणी आपण ऐकतो नेहमी, आता एकटीपदांचं गाणं तर एवढं लोकप्रिय आहे, पण असं शांतपणाने एकाग्रतेने बघणं हे पण एक चांगली अनुभूती आहे. बघूयात आपण गीत गाया पत्थर होणे मधलं उत्कट असं आशा भोसलेचं गाणं.
याच्यामध्ये खरं तर राजश्री खूप कमी दिसते, पण जी दिसते ती तिने छानच अभिनय केला. पण व्ही शांताराम हे व्यक्तिमत्वच असं होतं की त्यांना कला सक्त होते आणि कलेचं दर्शन सगळं भारत भ्रमण त्यांनी या गाण्यामध्ये. त्यातला आशा भोसलेची गायकी, रामलालचं संगीत, तारो से ऊंचा हो नाम तुम्हारा, खरोखर ताऱ्यांच्या वर स्वर जातो आशा भोसलेच्या या गाण्यामध्ये. पुढच्या टप्प्यावरची गाणी घ्यायच्या आधी आपण पुष्कळ गाणी असतात, हे घ्यावं ते मेडले हा त्याच्यावरचा एक मार्ग आहे. आणि अर्थातच आपल्या हक्काचे असे कुणाल असल्यामुळे आपल्याला हे मेडले शक्य होते. ही सगळी तांत्रिक करामत आहे, याचं संपूर्ण श्रेय कुणाल यंदे यांना मी देते आणि मनपूर्वक आभारही मानते. तिघींचे 3 मेडले घेऊयात आपण. राजश्री बद्दल सांगायचं तर लॉस एंजेलिसला स्थायिक झालेली आहे. ग्रेग चॅपमन आणि राजश्री अत्यंत सुखाचा संसार, त्यांना एक कन्यारत्न आहे आणि एक तिकडे व्यवसायामध्ये आणि तिथल्या टेलिव्हिजनवर ती छोटी मोठी फिल्म्स वगैरे बनवणं आणि तिचा व्यवसाय, अशी ती तिच्या सुखी संसारामध्ये रमलेली आहे. आपण राजश्रीवरचा मेडले बघू. लाल छडी म्हणून खरं तर राजश्री नावाली गेली आहे. भाभी आई, भाभी आई, बड़ी धूमधाम से मेरी भाभी आई, बड़ी धूमधाम से मेरी भाभी आई. रेल ने सीटी मारी, जल्दी में गिरे बेचारे, भाभी का दिल थमा और रेल का डिब्बा छोटा, मुश्किल से जाके उसमें वो समाई. भाभी आई, मोरी पायल खुल खुल जाए राम, छेड़ करत मोसे नंद लाल, मोरा अंग अंग बल खाए राम, मोरी पायल खुल खुल जाए राम. पायल फुल फुल जाए राम, मोरी पायल फुल फुल, तत 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 तई तत तत तई तत तत. रूप तकत बैया धरत चलिया, लाख जतन करूं एक न माने, रूप तकत बैया धरत चलिया, मार मार घन गाए चुनरिया, काह करूं मैं हाय राम. इस तरह तोड़ा मेरा दिल, क्या मेरा दिल दिल न था, ये तो कह जाते तुम्हारे प्यार के काबिल न था. इस तरह तोड़ा मेरा दिल, क्या मेरा दिल दिल न था. न झटको जुल्फ से पानी, ये मोती फूट जाएंगे. न झटको जुल्फ से पानी, ये मोती फूट जाएंगे. तुम्हारा कुछ न बिगड़ेगा, मगर दिल टूट जाएंगे. न झटको जुल्फ से पानी, मेरी मोहब्बत जवां रहेगी, सदा रही है सदा रहेगी. तड़प तड़प कर यही कहेगी, सदा रही है सदा रहेगी. अत्यंत सुखी संसार राजश्रीला लाभला. हे सुख इतर 2 अभिनेत्रींना नाही लाभू शकलं. नंदा आपण पाहिलं 6 भावंड तिला, त्याच्यातला जयप्रकाश कर्नाटकी हा तिचा भाऊ चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी काही दिग्दर्शन वगैरे केलेलं आहे. जयश्री टी या अभिनेत्रीशी त्याचा विवाह झालाय. आई आणि 6 भावंड हाच नंदाला आधार होता. मनमोहन देसाई यांच्या सोबत तिची सगाई झाली होती.
मनमोहन देसाईंच्या पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर नंदाबरोबर सगाई झाली, परंतु तिथे दुर्दैव आड आलं आणि एका विचित्र अपघातामध्ये मनमोहन देसाईंचं विवाहापूर्वीच निधन झालं. लवकरच नंदाच्या आईचं सुद्धा निधन झालं आणि त्याच्यानंतर ती पूर्णपणाने विरक्त असं जीवन जगू लागली. आपण बघूया नंदावरचं मेळणे. आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत रे, आई रात सुहानी देखो गीत लिए, नीत मेरे सुनो जरा हवा कहे क्या, सुनो तो जरा झिंगर बोले चिकी मीठी रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिए. बिखरे हुए रंग के धारे, बहते हुए मस्त नजारे, निखरे हुए बिखरे हुए रंग के धारे. आज गगन हो के मगन हमको बुलाए, झुकती घटा गाती हवा सपने जगाए, नन्हा सा दिल मेरा मचल मचल जाए. ओ नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, करना था इनका मगर इकरार तुम्ही से कर बैठे, नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे. आँखों में मैंने काजल डाला, माथे पे बिंदिया लगाई, ऐसे में तू आ जाए तो क्या हो राम दुहाई. चुपके मन में अरमानों ने ली ऐसे अंगड़ाई, कोई देखे तो क्या समझे हो जाए रुसवाई. मैंने क्यों सिंगार किया, दिल को यूं ही बेकरार किया, शाम सवेरे तेरी राह देखी, रात दिन इंतजार किया, हो किस लिए मैंने प्यार किया. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. तिसरी नायिका आशा पारेख, हिची खरोखर कारकीर्द तिने खूप विविध अशा आयामांनी परिपूर्ण केलेली आहे. नुसतं अभिनयच नाही तर जवळजवळ 1984 पर्यंत ती अभिनय करत होती. मंजिल मंजिल हा तिचा अखेरचा चित्रपट. 1990 पासून तिने टीव्ही मालिकाची निर्मिती आणि इतर गोष्टी सुरू केल्या टीव्हीशी संबंधित. एवढंच नाही तर काही महत्वाची पदं तिने भूषवली. सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनची ती प्रेसिडेंट होती आणि जे आपलं सर्टिफिकेशन बोर्ड असतं चित्रपटांसाठी, ए किंवा यू सर्टिफिकेट देतात, सेन्सॉर बोर्ड, ती एकमेव महिला अध्यक्ष होती या बोर्डाची. आणि तिच्या कारकिर्दीमध्ये काही वादग्रस्त वॉटर वगैरे चित्रपटाचे निर्णय झाले होते जे वादग्रस्त ठरले होते, पण तिने खंबीरपणाने या सगळी पदं भूषवलेली आहेत. एवढंच नाही तर नृत्य हा तिचा जो प्रांत आहे त्याच्यामध्ये सुद्धा तिने एक नृत्याचं स्कूल अजूनही तिचं सुरू आहे. आणि तिच्या आईच्या मृत्यूनंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं म्हणून तिने एक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर सुद्धा आशा पारेखने मुंबईमध्ये चालवलेलं आहे. वैयक्तिक जीवनामध्ये सुखी संसाराचं तिचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं,
नासिर हुसेन यांच्याशी तिचे दीर्घकाळ मैत्रीपूर्ण संबंध होते. फक्त त्यांच्याशीच नाही तर त्यांच्या कुटुंबियांशी सुद्धा तिचे चांगले संबंध राहिले, पण तिने विवाह केला नाही. पण तिच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला नासिर हुसेनचे कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते. अजूनही ती सक्रिय आहे आणि हॉस्पिटल, रिसर्च सेंटर आणि नृत्यशाळा याच्यामध्ये ती कार्य करत आहे. 84-85 वर्षाचं वय आहे. आपण बघू आशा पारेखचं मेडले. इसलिए तुझसे मैं प्यार करूं कि तू एक बादल आवारा, जन्म जन्म से हूँ साथ तेरे, है नाम मेरा जल की धारा. कौन ये गगन के दीवाने, तू प्यार न मेरा पहचाने, मैं तब तक साथ चलूं तेरे, जब तक न कहे तू मैं हारा. इसलिए तुझसे मैं प्यार करूं कि तू एक बादल आवारा, जन्म जन्म से हूँ साथ तेरे, है नाम मेरा जल की धारा. ये मौसम उफ यूं, ये धड़कन उफ यूं, कैसे दिल को रोकूं, कोई थामे उफ यूं, कब तक रहूं छुपाए सीने में राज है, कब तक रहूं छुपाए सीने में राज है. कहता है दिल ओ मेरे सनम, समझो जरा ये दिल की लगन, तुम जो मिले चैन आ जाए. ये उमंगी उफ यूं, ये तरंगी उफ यूं, कैसे दिल को रोकूं, कोई थामे उफ यूं, ये आँखें उफ यूं लाला उफ यूं. ये आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है, पलकों की गलियों में चेहरे बहारों के हंसते हुए. ये उठे सुबह चले, ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले. सायोनारा सायोनारा, वादा निभाऊंगी सायोनारा, इथलाती और बन खाती, कल फिर आऊंगी सायोनारा. सायोनारा सायोनारा, वादा निभाऊंगी सायोनारा, इथलाती और बन खाती, कल फिर आऊंगी सायोनारा. सायोनारा सायोनारा. खूप गाजलेली अशी आशा पारेखची असंख्य गाणी आहेत. त्यातली निवडक आपण पुन्हा एकदा कुणाल यंदे यांचे मनपूर्वक आभार. त्यांच्याशिवाय हा मेडलेचा जो मधला भाग आहे तो शक्य नव्हता. काय झालं? हा शेवटच्या टप्प्याकडे आपण येत आहोत. सुरुवात केली आपण सोलो गाणे, नंतर युगलगीत घेतली, लोकनृत्य लोकगीतावर आधारित घेतली, त्याच्यानंतर सॅड सॉंग्स घेतली. आता अखेरच्या टप्प्यावर मी शास्त्रीय संगीताची निवड केली आहे की शास्त्रीय संगीतावर आधारित गाण्यांनी आपण हा अंतिम टप्पा इथे सादर करूयात. पहिलं गाणं आशा पारेखवर चित्रित आहे. राग बसंत बहार, असं दोन्ही रागांचं मिळून हे मिश्रण आहे. सलीम चौधरींचं गतिमान संगीत, सलीम चौधऱ्यांचं असं खळखळणारं संगीत असायचं आणि त्याला तेवढीच अप्रतिम अशी तिच्या पदलालित्याने साथ दिलेली आहे आशा पारेखने. तर सुरुवातीला आपण बघूया छाया चित्रपटात 1961च्या राजेंद्र कृष्ण सलील चौधरी आणि राग बसंत बहार. अर्थातच ती नृत्यांगना असल्यामुळे बरीचशी शास्त्रीय गाणी ही आशा पारेखने नृत्यातून सादर केली आहेत. आपण बघू ते गाणं. छम छम नाचत आई बहार, छम छम नाचत आई
छम छम नाचत आई बहार, छम छम नाचत आई मन मत मारा डोले, जाने क्या क्या भाले, मन मत मारा डोले, जाने क्या क्या भाले, नई नवेली आशा जागी, झूमत मनवा बार बार, छम छम नाचत आई छम छम नाचत आई बहार, पात पात नीली अंगड़ाई, झूम रही है डार डार, छम छम नाचत आई बहार, छम छम नाचत आई बहार। शास्त्रीय नृत्य आणि शास्त्रीय संगीत या दोन्हीचा समसम संयोग या गाण्यामध्ये आहे. तशी हिंदी चित्रपटात शास्त्रीय संगीतावर आधारलेली असंख्य गाणी आहेत, पण मी जी निवडली आहे की ज्याच्यामध्ये त्या रागाचं दर्शन घडतं, ताना पल्ट्या मुरक्या हे सगळं त्या रागाचं अंग ज्याच्यात व्यक्त होतं, अशी गाणी निवडलेली आहेत. दुसरं गाणं आहे नंदावर चित्रित. नंदा म्हणजे अर्थातच नृत्य नाही, त्याच्यामुळे नंदाने ते शास्त्रीय ढंगाने सादर केलेलं गाणं आहे. हम दोनो मधली सुंदरच गाणी आहेत नंदाची, पण हे जे गाणं आहे हे प्रॉपर शास्त्रीय संगीतावर आधारित गाणं आहे. राग आडाणा या रागावर आहे, म्हणजे साधारण दरबारी कानालाशी साधर्म्य साधणारा हा राग आहे. S.D. बर्मन यांचं संगीत आहे, शकील बदायाने ते शब्द, पण याच्यातलं एक वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीचे जे आलाप आहेत ते दुसऱ्या एका संगीतकाराने घेतलेले आहेत. म्हणजे S.D. बातिश नावाचा संगीतकार होऊन गेलेला आहे, तर त्याने सुरुवातीचे आलाप घेतलेत या गाण्याचे, हे वैशिष्ट्य या गाण्याचं. आणि दुसरं म्हणजे सुमन कल्याणपूर, अप्रतिम असं शास्त्रीय संगीतावर आधारित सुमन कल्याणपूर आणि रफी आणि नंदाचा अभिनय राग आडाणा. मनमोहन मन में हो तुम्हें, मनमोहन मन में हो तुम्हें, मोरे अंग अंग तुम ही समाए, जानो या जानो ना हो तुम्हें, मनमोहन मन में, मनमोहन मन में, मन में मनमोहन मन में हो तुम्हें, मोरे अंग अंग तुम ही समाए, जानो या जानो ना हो
तुम्ही मनमोहन मन में देख देख तोरी छब सावरिया देख देख तोरी छब सावरिया बनी है राधा तुम्हारी बावरिया रोम रोम तुमरे गुण गाए मानो या मानो ना हो तुम्ही मनमोहन मन में देख देख तोरी छब सावरिया देख देख तोरी छब सावरिया बनी है राधा तुम्हारी बावरिया रोम रोम तुमरे गुण गाए मानो या मानो ना हो तुम्हें मनमोहन मन में अखेरच्या गाण्याकडे आपण आलो. तत्पूर्वी एक उपचाराचा भाग असला तरी पण धर्मापुरीकरी सर, गुमटे सर आणि कुणाल यांच्याशिवाय हा कार्यक्रम पूर्णत्वास जाऊ शकत नाही. खजिनदार व्यवहारे सरांचाही त्यात महत्वाचा वाटा आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांची उपस्थिती ही फार मोलाची आहे. कार्यक्रमाचा वार बदलून सुद्धा आज मोठ्या संख्येने आपण आलात याबद्दल सगळ्यांचं समाधान आहे. आभार काही मानत नाही, पण छान वाटलं सगळेजण आलात. या 3 नायिकांचा माझ्या परीने मी मांडणी करण्याचा आणि सादर करण्याचा प्रयत्न केला. एक वेगळी मांडणी करण्याचा प्रयत्न केला. नंदा आज आपल्यामध्ये नाही, पण राजश्री आणि आशा पारेख या दोघींना आपण अंगत पंगतच्या वतीने अजूनही दीर्घायुरोग्य लाभो आणि त्यांच्या हातून आणखीन काम घडो अशी प्रार्थना करूयात. आणि अखेरचं राजश्रीचं गाणं आहे, हे सुद्धा सुमन कल्याणपूरचं गायलेलं. आज सुमन कल्याणपूरला बऱ्यापैकी अंगत पंगत मध्ये आपण वाव दिलेला आहे. राजश्री म्हणलं की पुन्हा नृत्य आलंच. शास्त्रीय संगीत आणि शास्त्रीय नृत्य यांचा एक सुरेख असा मेळ आहे. मला जे जाणवलं या गाण्यामध्ये, जानवर या चित्रपटातलं गाणं आहे, शंकर जयकिशनचं संगीत. शम्मी कपूरला आपण 1 मिनिटही कुठे शांत बसलेलं बघत नाही. म्हणजे गाणं असो किंवा काही असो, तो एक 10 ठिकाणी वेडावाकडा होणार. पण ह्या गाण्यामध्ये चक्क तो प्रेक्षकांमध्ये अत्यंत गंभीर होऊन आणि कुठलंही हे न दाखवता बसलेलं आहे. ज्यांनी तो चित्रपट पाहिला ते सांगू शकतील तो असा का बसला आहे ते. पण ते जाणवतं आपल्याला की शम्मी इतका शांत कसा बसलाय. अर्थात राजश्रीचं नृत्य सुद्धा तेवढंच मंत्रमुग्ध करणार आहे. तर आपण राग जय जयवंती, एक गोड असा राग आहे, याच्यावरही हिंदी चित्रपटात छान गाणी आहेत. पण हे राग जय जयवंतीवरचं आणि सुमन कल्याणपूरने गायलेलं जानवर या चित्रपटातल्या राजश्रीच्या या शास्त्रीय नृत्य आणि शास्त्रीय गाण्याने आपण कार्यक्रमाची सांगता करू. काही अनाउन्समेंट करायची नंतर कार्यक्रमाचा टेम्पो मस्त आहे. मैं
सर्वप्रथम डॉक्टर पाटोलेकर मॅडमजी यांचं मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो त्यांचा की इतका सुंदर कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी सादर केला. एका जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि एक अत्यंत म्हणजे आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे की अंगद पंकजच्या या समूहाचा आढावा उद्याच्या मराठवाडा या पेपरमध्ये त्यांच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्यांनी प्रकाशित केला आहे. रश्मी यंदे यांनी लिहिलेला हा जो लेख आहे, तर हा लेख आपण सर्वांनी आवर्जून वाचावा असं मी आपल्याला आवाहन करतो. कारण अंगद पंकज विषयीची माहिती याच्यामध्ये पूर्णपणे अगदी थोडक्या शब्दामध्ये समुचित भाषेमध्ये त्यांनी दिलेली आहे. आणि जे नवीन आहे, जे अंगद पंकज मध्ये नव्याने जुळलेले आहेत, त्यांच्यापर्यंत सुद्धा तुम्ही ही पुरवणी पोहोचू शकता आणि त्यांना आपल्या या कार्यक्रमाची जाणीव घेऊ शकता. बऱ्याच लोकांना गाण्याची अंगद पंकज म्हणजे कोणीतरी गाणं म्हणतोय आणि या ठिकाणी गाणी ऐकली जातात असं आहे, परंतु आपल्याला लक्षात येऊन जाईल की हा कार्यक्रम हा सर्वार्थाने दृश्यश्राव्य ऑडिओ व्हिडिओ या मार्फत आपण दाखवला जातो आणि जुन्या गाण्यांचा जास्तीत जास्त पद्धतीने लोकांपर्यंत प्रसार व्हावा, त्याची आवड जोपासली जावी, हाच या ठिकाणी उद्देश आहे. तर आपण सर्वजणांना आपल्या सर्वांचं मी आभार मानतो. आणि डॉक्टर गिनाळकर मॅडम यांनी नव्याने आलेल्यासाठी आणखी सांगतो तुम्हाला मी की त्यांचं वरदहस्त आहे म्हणून आपल्याला आता हा हॉल मिळतो आपल्याला. आणि या हॉलमध्ये जसं आपण त्याचं मिनी थिएटर नाव दिलेलं आहे, अंगद पंकज मिनी थिएटर, आपण एकदा त्यांचं नाव सुद्धा काढायचं. लिखा है तेरी आंखों में किसका फसाना, लिखा है तेरी आंखों में किसका फसाना। अगर इसे समझ सको मुझे भी समझाना, लिखा है तेरी आंखों में किसका फसाना। जवाब सा किसी तमन्ना का लिखा तो है मगर अधूरा सा। अरे जवाब सा किसी तमन्ना का लिखा तो है मगर अधूरा सा। ओ कैसे न हो मेरी हर बात अधूरी, अभी हूँ आधा दीवाना। लिखा है तेरी आंखों में किसका फसाना। अगर इसे समझ सको मुझे भी समझाना, लिखा है तेरी आंखों में किसका फसाना। जो कुछ नहीं तो ये इशारे क्यों, ठहर गए मेरे सहारे क्यों। अरे जो कुछ नहीं तो ये इशारे क्यों, ठहर गए मेरे सहारे क्यों। ओ थोड़ा सा हसीनों का सहारा लेके चलना है मेरी आदत रोजाना। लिखा है तेरी आंखों में किसका फसाना। अगर इसे समझ सको मुझे भी समझाना।